गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे वनहक्क पट्टाधारकांच्या जमिनीच्या मोजमापावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला असून जमीन मोजमाप सुरू असताना एसडीएम कार्यालयालाच माहिती नसल्याचा दावा करण्यात आला आहे। मालेवाडा येथील कुटुंबांना 2010 मध्ये वनहक्क पट्टे मंजूर झाले असून ते 2003 पासून शेती करत आहेत। मात्र तलाठी व अधिकारी वारंवार मोजमाप करत असल्याचा आरोप करत धर्मानंद मेश्राम, राज बनसोड, विवेक खोब्रागडे, अंकुश कोकोडे, मंगेश बनसोड व पट्टधारकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। हे मोजमाप मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी असल्याचे स्पष्ट झाले असले तरी एसडीएम कार्यालयाला माहिती नसल्याचे समन्वयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत। शिष्टमंडळाने महावितरणाची भेट घेतली असता 2023 पासून पत्रव्यवहार सुरू असल्याचे समोर आले। ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय कोणतीही मोजणी करू नये अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे पार्टीने स्पष्ट केले। ही सगळी जी मंडळी आमच्या सोबत आहे ही मालेवाड्या इथून आलेली आहे आणि आम्ही एसडीएम, तहसीलदार आणि आता महावितरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आता आलेलो आहोत। आम्ही यांच्यासोबत काल चर्चा झाल्याप्रमाणे हे गेल्या 2003 पासून मालेवाडा येथे एका जमिनीवर राहत आहेत आणि ती जमीन 2010 मध्ये यांच्या नावान झाली। यांच्या नावाचे पट्टे वन विभागाची जमीन आहे, ती वनपट्टे बनले आणि आता शासन तिथं म्हणत आहे की या जमिनीवर सौर ऊर्जेच्या संदर्भात एक प्रोजेक्ट आहे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रोजेक्ट, तर त्या प्रोजेक्टसाठी ती जमीन अधिकृत करण्यात येत आहे। परंतु आम्ही या संदर्भात माननीय एसडीएम आणि तहसीलदार यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांच्याकडे कुठलीही याबाबतची माहिती उपलब्ध नाही। त्यांनी म्हणाले की या संदर्भात डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमधून आदेश आला असावा आणि तिथूनच प्रोसेस झाली असावी। तर आमचं म्हणणं असं आहे की समजा तुमचा हा तालुका आहे आणि तालुक्यामध्ये एसडीएम आणि तहसीलदार यांना कुठल्याही बाबी न कळवता डायरेक्ट जर त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही कलेक्टर ऑफिसमधून होत असेल तर हे कायदेशीर आहे का? मग तुमच्या कार्यालयाचा इथं काय काम आहे ते जर माहिती नसेल तर? आम्ही त्यांना प्रश्न विचारला असता एकही समाधानकारक उत्तर त्या ठिकाणाहून मिळालं नाही। यांनी मग त्याच्यानंतर आम्ही एमएससीबी कार्यालयात आलो की हा प्रोजेक्ट जर महावितरणचा आहे तर महावितरणकडून त्याच्या संदर्भात काही परवानगी आहेत का, त्यांनी कशी काही ही कार्यवाही केली? त्या ठिकाणी तलाठी जाऊन मोजमाप केला, काही एजन्सीचे लोक जाऊन ते मोजमाप करत आहेत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा आदेश किंवा पत्र अद्याप या शेतकऱ्यांना आणि तिथले जे राहणारे लोक आहेत यांना अद्याप एकही पत्र दिलेला नाही आहे। आता ज्या वेळेस आम्ही इथं कार्यकारी अभियंता यांच्याकडे आलो त्यावेळेस इथं माहिती मिळाली की ही प्रक्रिया 2023 पासून चालू आहे, त्याचे सगळे कागदपत्र यांच्याकडे तयार आहेत। हा एक पत्र आम्हाला त्यांनी दिला आहे आज। NVNR हा तहसीलदाराच्या नावाने डायरेक्ट अर्ज केलेला आहे आणि तहसीलदारांना जणू काही ते आदेश करत आहेत। रवींद्र यादव कुमरे, अभियंता सोलर पॉवर प्लांट असा अर्जदाराचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि यांनी हा अर्ज तहसीलदारांना दिला आहे आणि तहसीलदाराला हा काल दिलेला आहे। जेव्हा की यांनी कालपासूनच याबाबत घडामोडी सुरू केल्या, याच्यावर आक्षेप घेणं सुरू केला आणि त्याच्यानंतर त्याला जाग आली आणि त्यांनी एसडीएमला किंवा तहसीलदाराला अशा पद्धतीचा पत्र दिला। फक्त हा 2 पानाचा पत्र त्यांच्याकडे आहे। परंतु जेव्हा आम्ही महावितरण कार्यालयात आलो तर त्यांच्याकडे जवळपास सगळेच 2023 पासूनचे डॉक्युमेंट्स आहेत, परंतु इथल्या तहसीलदाराला त्याबाबत कुठलीही कल्पना नाही, एसडीएमला कल्पना नाही। ते ज्या पद्धतीने सांगत आहेत अनभिज्ञ आहेत, तर हे साफ चुकीचं आहे। हे चुकीच्या पद्धतीने भूमी अधिग्रहण करण्याचा प्रकार चालू आहे। हे जे लोक आहेत यांना दुसरी कुठलीही जमीन नाही, 2003 पासून ते त्या ठिकाणी राहत आहेत, हे भूमिहीन लोक आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की या लोकांना पुन्हा भूमिहीन करू नका। त्यांच्या बाजूला जी काही जमिनी असेल ते तुम्ही अधिग्रहित करू शकता, परंतु यांच्या जमिनीवर धक्का लागता कामा नये। शेत जमिनी पण आहेत आणि ते राहत पण आहेत तिथं, बरोबर आहे। तर हे त्या गावचे सगळे आहेत। तुम्हाला आझाद समाज पार्टीला काल तुमचं नाव काय आहे? पितांबर हर्रो यांनी आमच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली आणि आज आम्ही पूर्ण शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी गडचिरोलीहून आलो। आम्ही प्रशासनाला याद्वारे सांगू इच्छितो की या लोकांना भूमिहीन करता कामा नये। तसं जर होताना दिसलं तर आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, परंतु यांना भूमिहीन होऊ देणार नाही। प्रशासन ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कार्यवाही करत आहे ती तात्काळ थांबवावी। तलाठी हे जे अनधिकृत कोणतीही परवानगी नसताना कोणताही पत्र न देताना जी कार्यवाही मोजणी करत आहेत ते सुद्धा तातडीने थांबावं।
अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. शंकर मुतेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.